सैफ अली खाननं हल्लेखोराला खोलीमध्ये कोंडलं पण गायब झाला। सैफनं पोलिसांना दिलेल्या जबाबानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित। राज्यामध्ये वाहन प्रवास महागला। एसटी तिकीट दरामध्ये आजपासून 15% वाढ, तर रिक्षा आणि टॅक्सीचं किमान भाडं 1 फेब्रुवारीपासून 3 रुपयांनी वाढणार। परिवहन मंत्र्यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। महादेव मुंडेंची हत्या झालेल्या दिवशी वाल्मिक कराडच्या मुलानं पोलिसांना 150 फोन का केले? भाजपचे आमदार सुरेश धस यांचा सवाल। हत्येचा तपास क्राईम ब्रांचकडे देण्याची मागणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं त्र्यंबकेश्वरमध्ये आगमन। मालेगावच्या सहकार परिषदेला जाण्यापूर्वी करणार महादेवाची पूजा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही सोबत। ऑपरेशन शिवधनुष्य आणि ऑपरेशन टायगर सुरू। उदय सामंत यांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेचे 450 कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। उदय सामंत यांनी आधी स्वतःला आणि त्यांच्या लोकांना सांभाळावं। ऑपरेशन धनुष्य बाणवरून संजय राऊत यांचा घणाघात। तर उद्योगमंत्री दाओसला गुंतवणूक आणायला गेले होते की पक्ष फोडायला? शरद पवारांचा सवाल। इयरफोनमध्ये आवाज न आल्यानं ट्रेनच्या धडकेमध्ये विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू। पालघरमधील सफाळे स्थानकावरची धक्कादायक घटना। भंडारातील आयुध निर्माण कारखान्याला भीषण स्फोट। आरडीएक्स बनवण्याचा कच्च्या मालाचा स्फोट। दोघांचा मृत्यू, 7 जण ढिगाऱ्याच्या खाली अडकले। छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांना नृत्य करताना दाखवल्यानं शिवप्रेमी संतापले। सिनेमा प्रदर्शित करू न देण्याचा इशारा, तर माजी खासदार संभाजी राजेही म्हणाले चुकलंच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।